सहज बोलताना अंतर आणि विस्थापन म्हणजे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट यांना आपण एकच पकडतो, पण फरक आहे. जर एखादा व्यक्ती इथं आहे आणि तो चालत 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 इथपर्यंत गेला, बरोबर. मग याने एकूण अंतर डिस्टन्स किती कापलं, तर हे जे पूर्ण होतं, हे जे चाललेलं अंतर जे आहे, याला म्हणणार मी अंतर म्हणजे डिस्टन्स. पण डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असतं? अ मिनिमम स्ट्रेट डिस्टन्स बिटवीन द फर्स्ट पॉइंट आणि फायनल पॉइंट. म्हणजे इथून इथपर्यंत ही जी रेषा काढली जातीये, याला म्हणतो आपण डिस्प्लेसमेंट. थोडक्यात वर्तुळाची घूर. आता हा व्यक्ती इथून सुरू केला, एक सर्कल मारून परत त्या पोझिशनला आला. याने अंतर किती कापलं, डिस्टन्स ऑक्युपाईड किती आहे, तर या वर्तुळाच्या सर्कम्फरन्स म्हणजे परिघा एवढं तिनं अंतर कापलं. पण विस्थापन किती झालं? पहिली पोझिशन आणि शेवटची पोझिशन एकच आहे. अशा वेळेस विस्थापन 0 झालं. कळतंय? मग यावर आपण लक्षात ठेवू शकतो, जर मोशन, गती सरळ रेषेमध्ये असेल, तर विस्थापन आणि अंतर म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स यांचा मॅग्निट्यूड परिमाण एक असेल. पण जर ती सरळ रेषेत नसेल, तर मात्र दोघांमध्ये फरक असेल.